friends, नमस्कार. Myself Dr. शिल्पा यारमे पाटील, प्रोफेसर इन HOD डिपार्टमेंट ऑफ क्रिया शारीर, शेठ गोविंदजीरावजी आयुर्वेद कॉलेज, सोलापूर. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला आता आहार परिणामकर भावांविषयी माहिती देणार आहे. आहार परिणामकर भाव हा अन्नपचनाशी संबंधित असा घटक आहे. आहार परिणामकर भाव, आहार पे परिणमन करने वाले भाव, आहार के पचन में मदद करने वाले जो घटक होते हैं उन्हें आहार परिणामकर भाव कहते हैं. These are the factors which affects the digestion. So they are important for the proper digestion of food. पचन के लिए जो भी घटक जरूरी होते हैं उसे आहार परिणामकर भाव कहते हैं. उसमें से पहला मुख्य भाव जो है वो है उष्मा. आहार परिणामकरस्तु इमे भावाः भवन्ति. तद्यथा उष्मा वायु क्लेद स्नेह काल समयोग पर्याप्तिम अभिनिवर्ते. तो इस तरह से पहिला है उष्मा. पहिला घटक आहे उष्मा. उष्मा काय काम करतो? उष्मा किंवा जाठराग्नी हा प्रधान घटक सांगितलाय. उष्मा हा पचती, म्हणजे उष्मा हा मुख्य हा पचनाचं कार्य करणारा आहे. शरीरामध्ये आपल्याला माहिती की पचन म्हणजे काय थोडक्यात तर बाह्य पांचभौतिक विजातीय पदार्थांचं शरीराला सात्म्य अशा सजातीय घटकांमध्ये रूपांतरण करणं म्हणजे पचन. तर ही पचनाची मुख्य शक्ती जी आहे ती म्हणजे अग्नी, आणि इथे अग्नी याच अर्थाने उष्मा हा घटक घ्यायचा आहे. उष्मा म्हणजे अग्नी. अग्नी हा बाह्य सृष्टीतील सूर्याचा शरीरामध्ये असणारा एक सूक्ष्म अंश जो की पचनाचं मुख्य कार्य करतो. जसं आपल्याला माहिती की आपल्याला भात शिजवायचा असेल तर तांदूळ आणि पाणी आपण एकत्र करतो आणि योग्य प्रमाणामध्ये पाणी, योग्य प्रमाणामध्ये तांदूळ, आणि त्याच्या सोबत सगळ्यात महत्वाचा जो घटक असतो तो म्हणजे अग्नी, जो इंधन आहे. अग्नीशिवाय, इंधनाशिवाय भात शिजणार नाही. अग्नी ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आपण जर त्याला पुरवठा केला तर भाताचा योग्य परिपाक होतो. म्हणजे भात कच्चा राहत नाही किंवा भात चिकट होत नाही किंवा भातामध्ये पाणी राहणार नाही शिल्लक. तर भातात व्यवस्थित शिजण्यासाठी जसं अग्नीचं किंवा इंधनाचं महत्व आहे तसं शरीरामध्ये आपण जे काही पदार्थ खातो, जे काही अन्न आपण घेतो त्या अन्नाचा योग्य परिपाक होण्यासाठी अग्नी हा घटक महत्वाचा आहे. म्हणून कारण पचन करतो म्हणजे कोण पचन करतो तर अग्नी पचन करतो. अग्नी हा मुख्यतः जाठराग्नी जो उदरामध्ये, ग्रहणीमध्ये, आमाशयामध्ये राहतो आणि मुख्य अन्नपचनाचं जो कार्य करतो. म्हणून म्हटलंय उष्मा हा पचती, रोगा हा सर्वे अपि मंदाग्नी. अग्नी चांगला पाहिजे. या अग्नीचे मग परत आपण वेगळ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले की अग्नीचे किती प्रकार आहेत. जाठराग्नी, धात्वाग्नी, भौतिक अग्नी. जाठराग्नीचे परत 4 प्रकार. तर मुख्य हा अग्नी आहे जो परिणमनाचं कार्य करतो. इट इज हैविंग अ पावर ऑफ ट्रांसफॉर्मेशन. सो इसीलिए अग्नि ये इंपॉर्टेंट घटक है जो मुख्य घटक कहा है. इसे आहार परिणामकर भाव का मुख्य घटक कहते हैं. उष्मा प्रधान घटक. दूसरे सहाय्यक घटक आहेत वायु अपकर्षयति. वायु अपकर्षण का कार्य करता है, मतलब जो भी वायु यहाँ पे डाइजेस्टिव फंक्शन में हिस्सा लेते हैं, जैसे कि सबसे इंपॉर्टेंट है समान वायु. समानो अग्नि समीपस्थः कोष्ठे चरति सर्वतः अन्नम गृहणाति विवेचयति मुंचति सरसः. तो समान वायु ये अन्न की गति या अन्न को हर एक अवयव में, ऑर्गन में ले जाने का कार्य करता है. अपान वायु मलमूत्र निस्सरण का कार्य करता है. प्राण वायु अन्न ग्रहण का कार्य करता है. तो इस तरह से अन्न पचन में समाविष्ट वायु का ही अपकर्षण कार्य. अपकर्षण यानी गतिवाचक क्रिया. अपकर्षण म्हणजे पुढे ढकलणे. त्या विशिष्ट अवयवातनं अन्न पुढे घेऊन जाण्याचं कार्य त्या ठिकाणी असणारा वायूचा प्रकार करतो. जसं मुखामध्ये आल्यानंतर प्राणवायू अन्नाचं ग्रहण करतो. प्राणवायूच्या हालचालीने अन्नाचा गोळा तयार होऊन हा गोळा आमाशयामध्ये ढकलला जातो. आमाशयातनं अन्न पुढे सगळ्या भागांमध्ये घेऊन जाण्याचं कार्य समान वायू करतो. पचनानंतर, सारकिट्ट विरेचनानंतर मलभाग, मूत्रभाग तयार झालेला शरीराच्या बाहेर विसर्जित करण्याचं कार्य अपान वायू करतो. तर अशा पद्धतीने वायूचं अपकर्षण म्हणजे गतिवाचक कार्य. वायु अपकर्षय. त्यानंतर दुसरा भाव आहे क्लेद. क्लेद म्हणजे ओलावा. जसं मी आता तांदूळ आणि पाण्याचं उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये पाणी जास्त झालं तरी पण भात चिकट होतो किंवा पातळ होतो, आणि पाणी कमी पडलं तर तांदूळ व्यवस्थित शिजत नाहीत. म्हणजे पाण्याचं प्रमाण पण तेवढंच योग्य पाहिजे. तसं शरीरामध्ये सुद्धा आपल्या अग्नी केवळ असला असता तर अग्नीच्या तीव्रतेने आपला आमाशय किंवा उदर प्रदेश जो आहे तो त्याचं दहन झालं असतं. पण इथे तसं होत नाहीये. तर पचनासाठी आपल्याला ओलावा जो लागतो तो क्लेद हा शैथिल्य मापन येते. क्लेदामुळे अन्नाला शिथिलता येते आणि पाचक रसाचं कार्य व्यवस्थित होण्यासाठी मदत येते.
त्याच पद्धतीने जी अग्नीची तीव्रता आहे, दाहकता आहे, ती कमी करण्याचं कार्य सुद्धा हा क्लेद हा घटक करतो. तो इस तरह से क्लेद से अन्न में शिथिलता आती है, लूजनेस इसमें आता है, जिससे पाचक रसों की क्रिया अच्छी होती है. स्नेह, स्नेह मार्दव जनयती. प्रत्येक अवयवाला, भागाला कार्यसुकरतेसाठी काही प्रमाणामध्ये स्निग्धाची गरज असते, स्निग्धांशाची गरज असते, जे आपल्याला वेगवेगळ्या घटकातनं आहाराला मिळत असतात. अगदी पाण्यातनं सुद्धा आपल्याला स्निग्धांश मिळतात, किंवा मग तेल, तूप आहे. सगळ्या पद्धतीने आपल्या आहारातले जे घटक आहेत त्यातनं आपल्याला हा ओलावा किंवा आपल्याला हा स्निग्धांश मिळतो, जो की आपल्या शरीराच्या प्राकृत क्रियेसाठी आवश्यक असतो. तर अशा पद्धतीने या परिणामामध्ये मृदुता सुद्धा अपेक्षित आहे. अन्न जोपर्यंत मऊ, जसं आपण मुखामध्ये अन्न चर्वण करतो, त्याच्यामध्ये लाळ मिसळते, सलावा मिसळतो आणि अन्नाला मृदुता येते. मग हे मृदू अन्न आपल्याला पुढे ढकलायला सोपं जातं. अन्न मृदू केल्यामुळे आपण ते पुढे ढकलू शकतो, त्याचं बारीक कणांमध्ये रूपांतरण होतं आणि मग पुढे पाचक रसांची क्रिया होते. म्हणजे या ठिकाणी हा स्निग्ध गुण अशा पद्धतीने मृदुता देण्याचं कार्य करतो. त्याच्यानंतर काल, पर्याप्तम अभिनिवर्ते. काळ हा खूप महत्वाचा घटक आहे. काळाचे वेगवेगळ्या पद्धतीने, वयाचा काळ आहे, दिवसभराचे काळ आहेत. तर कालाचे नित्य आणि अवस्थिक असे 2 प्रकार केलेले आहेत. तर अन्नपचनाचा काल या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. अन्नपचनाचा प्राकृत कालावधी आहे 4 याम. 1 याम म्हणजे 2 तास, तर 4 याम म्हणजे 8 तास. तर 6 ते 8 तास हा अन्नपचनाचा प्राकृत कालावधी आहे. तर या पद्धतीने विशिष्ट काळामध्येच परिणमन होणार असतं, म्हणून हा काल पर्याप्तम अभिनिवर्ते. काल हा पर्याप्त मात्रेमध्ये पाहिजे, तर अन्नाचं पचन हे व्यवस्थित पद्धतीने होत असतं. त्याच्यानंतर शेवटचा घटक जो आहे तो म्हणजे समयोग, परिणामम धातू साम्यकरण. समयोग, वरील सर्व भावांचा समान मात्रेमध्ये उपयोग, वरील सर्व घटक हे योग्य परिस्थितीमध्ये असणं, त्याला म्हणायचे समयोग. म्हणजे थोडक्यात अग्नी व्यवस्थित कार्यरत असणं, वायू प्रमाणात असणं, क्लेद, स्नेह आणि काळ, विशिष्ट काळ गेल्यानंतर पचनाचं कार्य पूर्ण होतं. या सगळ्या भावांच्या सम्यक योगातनच हा समयोग आणि धातूंचं साम्य, म्हणजे सगळ्या घटकांचं कार्य व्यवस्थित होणं, याला म्हणायचं आहे समयोग. आणि त्याच्यामुळे आपल्याला जे प्राप्त होणार आहे ते म्हणजे धातू साम्य. शेवटी आहार घेण्याचा उद्देश काय आहे? शरीराचं पोषण होणं, आणि या पोषणातनं शरीराची स्वस्थावस्था टिकून ठेवल्या जाते आणि शरीरातल्या दोष धातू मलांमध्ये साम्यत्व प्रस्थापित करणं आणि त्यांचं कार्य सुरळीत चालू ठेवणं, हे कार्य आहाराचं आहे. आपण अन्न घेतो कशासाठी? तर शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी, धातूंचं पोषण होण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपण अन्न घेतल्यानंतर त्याचं पचन करणारे घटक जे आहेत ते सुद्धा योग्य प्रमाणामध्ये पाहिजे, तरच त्यांच्याकडनं धातूंची निर्मिती योग्य होईल, आहार चांगला तयार होईल, पोषण शरीराचं उत्तम होईल आणि धातूंचं साम्य प्रस्थापित होईल. म्हणून आहार परिणामकर घटक म्हणजे आहार पचनासाठी आवश्यक असणारे घटक, द फैक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द डाइजेशन ऑफ फूड. ये जो फैक्टर्स है ये आहार का पचन करने के लिए जरूरी होते हैं. तो इस तरह से ये दीज आर द 6 फैक्टर्स. एमयूएचएस युनिव्हर्सिटीमध्ये एक्झामसाठी, एसएक्यू साठी हा प्रश्न नेहमी विचारला जातो. आहार परिणामकर भाव अत्यंत सोपा भाग आहे. या अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मी हे समजून सांगितलेलं आहे. 5 मार्कासाठी जर आला तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक घटक जो आहे तो थोड्या थोड्या ह्याच्याने तुम्हाला तो समजावायचा किंवा त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. मला वाटतं हा विषय नक्की सगळ्यांना समजलाय. थँक्यू, धन्यवाद.